नमस्कार. महसी डिजिटल महापर्व आणि टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026च्या अनुषंगाने आपण आता माळशिरस तालुक्यामध्ये या चॅनलच्या माध्यमातून कव्हरेज करतो आहे. आता आपण पंचायत समिती गण गोरडवाडीच्या मोठेवाडी या गावामध्ये आहोत. आता आपल्याला गोरडवाडी गणाचे उमेदवार सौ रेश्माताई बाबासाहेब माने पाटील यांचे पती प्रचारादरम्यान भेटलेले आहे. या गणामध्ये नागरिकांचा मतदारांचा कसा प्रतिसाद आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्ते. खरं तर तुम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रात आहेत, परंतु आता तुमच्या सौभाग्यवती रेश्माताईंची उमेदवारी आहे. आता खरं तर मोठेवाडीमध्ये आम्ही बघितलं प्रचार करताना काय नागरिकांचा इथं कसा प्रतिसाद आहे? खरं तर मी एक 10 दिवस झालं प्रत्येक गावामध्ये होम टू होम प्रचार केला आणि सकाळपासून मोठेवाडी गावामध्ये फिरतो आहे. परंतु प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन पोचलो आहे मी. त्या ठिकाणी प्रत्येकांची एवढीच भावना आहे की आमच्या हक्काचा उमेदवार आम्हाला मिळाला, की आमच्या अडीअडचणीला धावून येणारा, आमची संकट सारणारा, संकटाची काळी उभा राहणारा, ह्या प्रत्येकाच्या भावना आहेत त्यांच्या. आणि त्याच्यामुळे एवढा आनंद आणि उत्साहात लोक आहेत की त्यांना असं वाटतं आहे की बाबा म्हणजे आमचा घरचा उमेदवार आहे. त्याच्यामुळं आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीमागं उभं राहू असं मला आशीर्वाद देतात. या गोरडवाडी गणामध्ये आता तुम्ही बऱ्याच वेळा इकडं आला असेल किंवा जास्त संपर्क इकडचा नसेल, परंतु या गणामध्ये भौतिक सुविधांचा काय अभाव आहे किंवा रस्त्याची, वीज असेल, पाणी, शेतकऱ्यांची काय व्यथा वगैरे इथले नागरिक मतदार काय तुमच्याकडे मांडतायत का? तसं तुम्ही आता सांगितलं की बोलला की तुमचा संपर्क कमी असेल. माझा संपर्क 10 वर्ष झाला अख्ख्या तालुक्यामध्ये आहे. आणि हे माझे मोठेवाडी गाव म्हणजे जिव्हाळ्याचं गाव आहे. एक माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत लोकांशी. त्यामुळे मी फिरत असताना अनेक ठिकाणी रस्त्याची अडचण आहे, पाण्याची अडचण आहे, विजेची अडचण आहे. म्हणजे काही वाड्या वस्त्यांवर वीज नाही, मग तिथं 3 फ्यूजची लाईट गेलेली नाही, सिंगल फ्यूजची नाही. ह्या लोकांनी माझ्यासमोर समस्या मांडल्या. मग त्यांना मी आश्वासन दिले की 100% तुम्हाला वीज मिळेल, पाणी मिळेल, थोडा कालावधी जाऊ द्या. मी लढणारा कार्यकर्ता आहे. मी पण सर्वसामान्यामध्ये लढणारा, सर्वसामान्यासाठी झटणारा, सर्वसामान्यातला कार्यकर्ता आहे. त्यामुळं जे मला लोकांचे जे भावना आहेत आणि जे अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, ते मला माहीत आहेत. ते 100% त्यांच्या मी सोडवणार. मतदारसंघामध्ये असे काय नागरिक मतदार भेटतात का की बाबा मतदार यादीमध्ये काय अडचणी आहेत किंवा मतदानाच्या ठिकाणी काही सुविधाचा अभाव होतो? आता जे आपल्याबरोबर इथं काही ज्येष्ठ नागरिक पण आहेत किंवा त्यांना, त्या मतदारांना जनजागृती वगैरे केली का बाबा मतदान कसं करायचं? आता मशीन एकच आहे, त्याच्यावरती डबल नावं आहेत, तर त्याची काय आपल्या माध्यमातून आपल्या उमेदवारामार्फत जनजागृती वगैरे केली आहे का? तुम्ही म्हणताय ते खरं आहे. कारण आपण एकनाथ शिंदे साहेबांचं धनुष्यबाण हे पहिल्यांदाच या मतदारसंघामध्ये चिन्ह येतं आहे. त्यामुळे लोकांना संभ्रम होता. परंतु या मोठेवाडी गावामध्ये 36 मोठे सरपंच असतील, अगदी तरुण वर्ग असेल, हे घर टू घर जाऊन लोकांना समजून सांगतायत की त्या मशीनमध्ये 2 चिन्ह आहेत. मशीन एकच आहे, चिन्ह एकच आहे, पण बटणं 2 आहेत. एक जिल्हा परिषदचं बटन आणि एक पंचायत समितीचे बटन. हे घर टू घर जाऊन या तरुणांनी, अगदी ज्येष्ठ असू द्या, महिला असू द्या, त्यांना समजून सांगितले. त्याच्यामुळे तो कोणताही आता विषय राहिला नाही त्याचा की संभ्रम निर्माण होण्याचा. नक्कीच. काय वाटतं आता खरं बघितलं तर रात्री तुमच्या गावची कनेरची सभा बघितली, सकाळी आम्ही खुडूची म्हणजे मच्छिंद्राबांची आणि दत्ताभाईंची तिथली सभा बघितली. ह्या सभा पाहता, नागरिकांचा प्रतिसाद बघता, या ठिकाणी तुमचे बंधू गौतमआबा पाटील असतील किंवा मच्छिंद्राबा असतील, इकडे दत्ताभाई असतील, ही सगळे तुम्ही कृषीमधले आणि कुस्तीमधले प्रेमी सगळे लोक आहेत. हे एक समीकरण जुळलं आहे. निमगाव जिल्हा परिषद गट असेल किंवा कनेर असेल, हा असा गण आणि गट याच्यामधला प्रतिसाद बघता
लोकांच्या पण आम्ही माळशिरस तालुक्याच्या गावामध्ये जातो आहे, निमगावच्या गटामध्ये जातो आहे. सर्व लोकांचा प्रतिसाद असा आहे की बाबा नाव समोर येतं आहे माने पाटील कुटुंब. काय जनतेच्या हृदयामध्ये असं काय तुम्ही बंधूंनी काम केलं ती लोक तुमचं स्वतःहून नाव घेत आहेत? खरं तर आमचे आबा राजकारणात आहे त्याला 20-25 वर्ष झाले. मी तालीम क्षेत्रामध्ये होतो. या 10 वर्षामध्ये मी अगदी अख्ख्या तालुक्यामध्ये गावागावात घराघरात जाऊन पोचलो आहे आणि तरुणांची एक संघटना म्हणजे एक फळी निर्माण केली मी पूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये. कारण मी प्रत्येक गावात जाऊन कामं केलीत आणि मी ज्यावेळेस कुस्ती क्षेत्रात असताना अख्ख्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी कुस्ती मैदान व्हायचे त्या ठिकाणी मी कुस्ती खेळलेलो आहे. त्यामुळे माझं नाव अगोदरच तालुक्यात आहे. पण त्याच्यानंतर तो कुस्ती क्षेत्र झालं, त्याच्यानंतर राजकीय क्षेत्र आलं. राजकीय क्षेत्रसुद्धा कुस्तीचं कसं असतं, 2 पैलवान असतात, आधी ताकदीनं लढायचं असतं, मैदान असतं, सगळी लोकं बसलेली असतात आणि पैलवान समोर लढत असतो. पण ज्याच्याकडे कला आहे, ज्याच्याकडे त्याचे गुण आहेत, कोणत्या वेळेस कोणता डाव करायचा आणि त्याला चिटपट करायचं. आता तुम्ही म्हणला की कुस्तीमध्ये ताकद लागते, आता राजकारणामध्ये ताकद लागते का डावपेच टाकावं लागते? तेच सांगतो की कुस्तीमध्ये कसं असतं, डाव आकायचा असतो. पुढचा किती जर पैलवान असला तर त्याला थोडं कला कौशल्य त्याच्यात गुण आहेत तेवढ्यात झटका करून त्याला चितपट करायचा असतो. त्याचपासून राजकीय क्षेत्रात हे काय आखाडा माझ्यासाठी नवीन नाही. कारण तालमीमध्ये असताना कुस्ती खेळत असताना अशी ताकद लावायची असते. ह्या म्हणजे ताकद नाही, लोकांची मनं जिंकायची असते. तेवढं मी काम केले, लोकांच्या मनामध्ये घर केले आणि हे घर कोणीही काढू शकत नाही. का तर तेवढं मी लोकांसाठी काम केले आणि इथून पुढं तर आयुष्य माझं या जनतेच्या सेवेसाठी घालवणार आहे. धन्यवाद.